मातेचं धर्मदर्शन सशुल्क दर्शन आजपासून नियमित सुरू झाले। देवीच्या सिंहाच्या गाभाऱ्यातील संवर्धनाच्या कामामुळे 20 दिवस दर्शन बंद होतं। या काळात भाविकांना केवळ मुखदर्शन सुरू होतं। आजपासून देवीचं मुखदर्शन, अभिषेक, पूजा, सिंहासन पूजा आणि इतर धार्मिक विधी नियमित सुरू राहतील। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी बालाजी सुरवसे यांनी। महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेचे दर्शन गेल्या 10 ऑगस्ट पासून बंद होतं। जर आपण पाहिलं तर धर्मदर्शन जे आहे ते बंद करण्यात आलेले होतं। मंदिरातील जे मुख्य सिंहाचा गाभारा आहे त्या गाभाऱ्यातील देवीच्या मुख्य गाभाऱ्यातील काही कामं जी आहे ते पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत होते, मात्र आता ते कामं पूर्ण झालेली आहेत। मी आता तुळजापूरमध्ये आहे। जर आपण पाहिलं तर अगदी आजपासून या दर्शनाला जे आहे ते पूर्ववत जी आहे ती सुरुवात झालेली आहे। गेल्या 20 दिवसामध्ये पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली मंदिर संस्थांच्या वतीने या ठिकाणी जे आहेत ती कामं पूर्ण केलेली आहेत आणि त्यानंतर आता काम पूर्ण झाल्यानंतर आता जे आहे ते भाविकांना थेट धर्मदर्शन घेता येणार आहे। त्यामुळे कुठेतरी भाविकांमध्ये देखील आनंदाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय। दुसरी बाजू आपण जर पाहिली तर अगदी 20 दिवसात केवळ भाविकांना मुखदर्शन घेता येत होतं, मात्र आता धर्मदर्शन घेता येणार आहे आणि त्यामुळे कुठेतरी भाविकांमध्ये देखील आनंदाचं वातावरण पाहायला मिळतंय। तुळजाभवानी मंदिर संस्थांच्या वतीने याबाबत अधिकृत प्रसिद्धीपत्रक देखील जाहीर केलेलं आहे आणि आजपासून या धर्मदर्शनाला देखील सुरुवात झालेली पाहायला मिळते आहे। बालाजी सुरवसे, साम टीव्ही, तुळजापूर। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।